या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गटात आता दाढीवरून झुंपली आहे। शिंदेंची दाढी ही औरंगजेब अफजल खानाची दाढी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना ते रेझर पाठवतो। मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती। नुसता दाढ्या ठेवून काय करणार? दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती। तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढीसुद्धा हलकी केलेली आहे। दाढी काय घेऊन बसला? हां, दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते। आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत। अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आहेत। आणि दाढीने जर एकदा त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी, तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती। ती खरं तर शिंदे साहेबाची झालेली चूक आहे। म्हणून तुम्ही कालही बी बोललो, दाढीला हलक्यात घेऊ नका, परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवर जर हात फिरवला, तर संजय राऊतची अवस्था काय होईल? मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवर जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।